तर मंडळी, आज आपण हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ही 50 ग्रॅम मेथी घेतली आहे आणि वाटीने बघितलं तर अर्धी वाटी घेतली आहे. तर ही जी मेथी आहे ना, ती एक 2-3 मिनटं मी थोडेसे भाजून घेते. एक 2-3 मिनटं मी तिला भाजून घेते. तरी मेथी मी 2-3 मिनटं भाजून घेतली. आता ती थंड झाली आहे, तर मी मिक्सरला भरडसर वाटून घेते. तर ही मेथी आहे ना, मी जे भाजून घेतली 1-2-3 मिनटं, ती ना मी आता हे बघा एकदम बारीक अशी म्हणजे थोडीशी भरडसर ठेवली आहे, लावून घेतली. तर ती आता मी ह्या वाटीमध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये मी हे तूप टाकणार आहे. म्हणजे आपली ही मेथी पूर्ण त्या तुपामध्ये बुडायला पाहिजे. आणि ही मी अशीच 1-2 दिवस ठेवणार आहे ह्या तुपामध्ये. म्हणजे काय होतं, आपला तो मेथीचा जो कडवटपणा आहे तो हे तूप ऑब्झर्व करून घेतं आणि कमी होतो आणि आपले लाडू कडू लागत नाहीत. तर आता हे मी 50 ग्रॅम मेथी घेतली आहे आणि 50 ग्रॅम मेथीला मी एक 60-70 ग्रॅम तूप वापरलं आहे. तर आता हे जास्तीत जास्त 4 दिवस आणि कमीत कमी 2 दिवस आपण हे असं तुपामध्ये घालून भिजवून ठेवू शकतो. म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होईल आणि आपले लाडू खूप टेस्टी पण होतील. पण काय करायचं, रोज रात्री ते पूर्ण मिक्स करायचं, ढवळत राहायचं. तर आज आपण हिवाळा स्पेशल असे मेथीचे लाडू बनवणार आहेत, ते सुद्धा 21 पदार्थ वापरून. तर मी कसे आणि कोणकोणते पदार्थ वापरणार ते तुम्हाला दाखवते. तर ही मेथी मी 2 दिवस म्हणजे थोडीशी 2-3 मिनटं भाजून ती बारीक तिची पूड करून मी तुपामध्ये ती भिजत ठेवलेली. म्हणजे काय होतं, तर तिचा जो कडवटपणा असतो तो कमी होतो. तर ही मेथी आहे, ही 50 ग्रॅम मेथी आहे. तर मला खारीक पावडर मिळाली नाही म्हणून मी हा खजूर घेतला आहे. हे मी पिस्ते घेतले आहेत, काजू घेतले आहेत, डिंक घेतला आहे, अक्रोड घेतले आहेत, काळी मनुकं घेतली आहेत, दुसरी पण मनुकं घेतली आहेत आणि ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत आणि तशाच कलिंगणाच्या पण बिया आहेत. बदाम घेतले आहेत. ही जायफळ पावडर आहे, ही सुंठ पावडर आहे, खसखस आहे, सुकं खोबरं आहे, वेलची पावडर आहे, हा काळा गूळ आहे आणि हे मकाणे म्हणजे ज्याला कमळाचं बी सुद्धा बोललं जातं. तर हे मकाणे घेतले आहेत. हे गहूचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी आहे. हे तूप आहे. अशा प्रकारे मी 21 पदार्थ घेतले आहेत आणि ह्या 21 पदार्थापासून मी हे अतिशय पौष्टिक असे हिवाळ्यासाठी लाडू बनवणार आहे. तर ते मी कसे बनवणार ते तुम्हाला दाखवते. तर आता मी ह्या फ्रायपॅनमध्ये थोडंसं तूप घालते. म्हणजे आपण थोडं थोडं तूप घालायचं आणि प्रत्येक जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घ्यायचे. तर मी हे अक्रोड टाकते आणि भाजून घेते. तर आपले हे अक्रोड भाजून झालेले आहेत, ते मी काढून घेते. तर मी आता ह्यामध्ये हे काजू घालून घेते. तसंच मी त्याच्याबरोबर हे पिस्ते पण घालते.
तर मी काजू आणि पिस्ते काढून घेतले. आता मी त्याच्यामध्ये हे बदाम घालते आणि बदाम पण 2 मिनिटं भाजून घेते. तर आपले बदामसुद्धा भाजून झाले आहेत, तर मी ते काढून घेते. तर आता मी ह्या सूर्यफुलाच्या आणि कलिंगणाच्या बिया घालते, त्याही भाजून घेते मी. आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला हे लाडू टिकवायचे आहेत. म्हणजे हे लाडू जर व्यवस्थित आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून बनवले तर ते 3 ते 4 महिने व्यवस्थित टिकतात. तर आता आपल्या ह्या कलिंगणाच्या आणि सूर्यफुलाच्या बिया पण भाजून झाल्या आहेत, त्यांचा कलर पण चेंज झाला. आता हे मी काढून घेते. तर आता मी ह्याच्यामध्ये ही मनुके भाजून घेते, तशी जी काळी मनुकंसुद्धा थोडी भाजून घेते. मनुका आपली भाजून झाली, ते मी काढून घेते. तर मी ह्यामध्ये अजून थोडंसं तूप ॲड करते आणि हा जो आपला डिंक आहे तो मी थोडा थोडा भाजून घेते. तर आपला हा डिंक असा छान फुलला आहे, तर हा डिंक मी काढून घेते आणि दुसरा थोडासा तळायला टाकते. तोपर्यंत हा मी काढून घेते. तर आपला डिंक भाजून झाला आहे, तर त्याच्यामध्ये हे मी मखाणे परतून घेते आणि हे जे मखाणे आहेत ना, ते आपण असे तुपावर परतून ते असेच पण खाऊ शकतो. ते खूप छान लागतात, पॉपकॉर्न सारखे, आणि लाडूमध्ये सुद्धा ते अतिशय पौष्टिक आहे. हे थोडेसे असे परतून घ्यायचे. तर आता आपले हे मखाणे फ्राय झालेले आहेत. तर हे मी काढून घेते. तर आता मी थोडंसं तूप टाकून हे सुकं खोबरं जे आहे ते मी भाजून घेते. हे पण चांगलं खरपूस तांबूस होईपर्यंत भाजायचं. म्हणजे काय होतं, आपले लाडू खूप दिवस टिकतात. आणि खोबरं सुद्धा घेताना जे काळ्या पाटीचं खोबरं असतं ते घ्यायचं. परत ते आतमध्ये जर काळपट असेल, खवट लागत असेल तर ते खोबरं घेऊ नये. चांगलं जे काळ्या पाटीचं खोबरं असतं तेच घ्यायचं. लाल पाटीचं जे खोबरं असतं ते जर थोडंसं गोडीला पण कमी असतं आणि लवकर ते खराब होतं. आणि काळ्या पाटीचं जे खोबरं असतं ते चांगलं परिपक्व झालेलं असतं. त्याच्यामुळे तेच असं जर आपल्याला लाडू वगैरे बनवायचे असतील, डिंक लाडू म्हणा किंवा कुठचेही टिकवण्याचे पदार्थ करायचे असतील, तर ते काळ्या पाटीचं खोबरं वापरावं. तर हे मी सुकं खोबरं घेतलं आहे, तर हे चांगलं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर हे खोबरं आपलं असं खरपूस भाजून झालेलं आहे. हे बघा, असं तांबूस होईपर्यंत ते भाजायचं. तर मी आता ते काढून घेते. तर आता आपले हे सुकं खोबरं, मखाणे, डिंक, ड्रायफ्रूट्स सगळं भाजून झालेलं आहे. तर आता आपण परत तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. आणि हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर आता आपलं हे गव्हाचं पीठ भाजत आलेलं आहे, म्हणजे 50% भाजलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता हे जी मेथी आहे भिजवलेली ती ॲड करायची.
तर आपलं हे मिश्रण आता मेथीचं आणि गहूच्या पिठाचं तयार झालेलं आहे. तर मी ते काढून घेते. तर आता मी ह्या फ्रायपॅनमध्ये तूप घालून घेतलं आहे. तर हा खजूर परतून घेते. तुम्ही खजूरची पावडर सुद्धा घेऊ शकता. तर आता आपले हे खजूर सुद्धा थोडे परतून झालेले आहेत. तर ते मी काढून घेते. तर आता मी मिक्सरला हे सर्व ड्रायफ्रूट्स, सुकं खोबरं, मखाणे, डिंक लावून घेते. तर मी पहिले हे ड्रायफ्रूट्स टाकते. मिक्सरला लावून भरडसर हे करून घेते. म्हणजे काय, ते जरा दाताला लागले तर ते लाडू खाताना सुद्धा आपल्याला बरे वाटतात. तर आपलं हे ड्रायफ्रूटचं भरडसर मिश्रण लावून झालेलं आहे. तर मी हे मेथीच्या आणि गहूच्या पिठाच्या मिश्रणात ओतून घेते. तर आता हा डिंक लावून घेते मी. तर हा डिंक मी मिक्सरला लावून काढून घेतलेला आहे. तर आता हे मखाणे जे आहेत ते मी मिक्सरला बारीक लावून घेते. तर आपले मखाणे सुद्धा बारीक झाले आहेत. तर ते मी काढून घेते. तर आता हा खजूर सुद्धा मी मिक्सरला बारीक लावून घेते. तर हा खजूर मिक्सरला लावून झालेला आहे. तर आता हे सुकं खोबरं मी लावून घेते. तर मी सुकं खोबरं सुद्धा हे लावून आतमध्ये हे मिश्रण टाकलं आहे. तर आता मी जायफळ पुडायची टाकते. तसेच हे मी वेलची पूड टाकते. तसेच ही सुंठ पूड टाकते आणि हा खसखस टाकते. तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी काय करते, थोडं थोडं मिक्सरला लावून ते एकत्र करून घेते. म्हणजे काय, आपलं सगळं मिश्रण एकत्र होईल आणि लाडू आपले बाइंडिंगला सुद्धा येतील. आणि लाडू वळून घेते. तर अशा प्रकारे हे भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न, प्रोटीन्स असणारे हे मेथीचे लाडू तयार झाले आहेत. खायला पण आणि विक्रीसाठी पण.